कोपरगाव नगर परिषद हद्दीतील सिटी सर्वे नंबर 2101 मधील आरशी कॉम्प्लेक्स या कथित अनधिकृत बांधकामावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अब्दुल हफीज इस्माईल शेख यांनी गुरुवार 13 ऑगस्ट रोजी नगर परिषद कार्यालयाच्या गेटजवळ आमरण उपोषण सुरू केलं होतं। नगर परिषद प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। शेख यांनी या प्रकरणी नगर परिषदेकडे तक्रार करून संबंधित बांधकामाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 नुसार तातडीने व अंतिम कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच या प्रकरणात दोषी अधिकारी व संबंधितांवरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली। दरम्यान नगर परिषद प्रशासनाने शेख यांना दिलेल्या लेखी पत्रात संबंधित बांधकामाबाबत यापूर्वी कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तसेच उपलब्ध कागदपत्रांचा आढावा घेऊन नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असं स्पष्ट केलं। या लेखी आश्वासनानुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार कार्यालयाच्या स्तरावर प्रत्यक्ष शहानिशा करून 30 दिवसात कार्यवाही करण्यात येईल। तसेच संबंधित इमारतीचे मालक तसेच सद्यस्थितीत मालमत्ता धारक यांना 19 ऑगस्ट रोजी नोटीस बजावण्यात येईल। सर्व संबंधितांची आणि नगर परिषद कार्यालयाची 30 ऑगस्ट पूर्वी संयुक्त बैठक आयोजित करून त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल असं प्रशासनाने लेखी आश्वासनात नमूद केलं आहे। नगर परिषदेकडून मिळालेल्या या लेखी आश्वासनानंतर अब्दुल हफीज शेख यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतला। नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आणि मुख्याधिकारी अजित निकत यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली। आता नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार 19 ऑगस्टला नोटीस बजावून 30 ऑगस्ट पूर्वी संयुक्त बैठक घेण्यात येते का आणि त्यानंतर अनधिकृत बांधकामाबाबत नेमकी कोणती कायदेशीर कारवाई केली जाते याकडे कोपरगावकरांचं लक्ष लागलं आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।